नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, हे सारस्वताचे गोड, तुम्ही जी लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाड, सिंपोनी कीजो. ज्ञानेश्वरीतील अध्याय 11, ओवी क्रमांक 19. या ओवीतून ज्ञानेश्वरांनी आपल्या सद्गुरुनाथांना आणि सर्व श्रोत्यांना कळकळीची विनंती केली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, महाराज, हे ब्रह्मविद्येचे सुंदर झाड आपणच लावलं आहे, तेव्हा अवधानाचं अमृत या झाडावर शिंपून आपणच ते वाढ म्हणजे मोठं करावं. माझं निरूपण आपण ध्यान देऊन ऐकलं तर मला अमृताचा लाभ झाला असं वाटेल. झाडाच्या मुळाशी पाणी घातलं तर ते झाड वाढतं, फुलतं आणि फळ धारण करतं. या विद्यारूपी वृक्षाची वाढ देखील अशीच होईल. आपल्या ध्यानाचं जीवन त्याला लाभलं तर ते झाड नाना प्रकारच्या अर्थरूपी फुलांनी आणि रसयुक्त फळांनी बहरून येईल. साऱ्या जगाला श्रवण सुखाचा लाभ होईल. महाराज, तुम्ही हे ध्यानाचं दान केलं तर जगासाठी जणू सुकाळच प्राप्त होईल. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांबरोबर साधलेला अखंड संवाद आहे. ज्ञानेश्वर अनेक प्रसंगी श्रोत्यांचा गौरव करतात. 9व्या अध्यायाच्या आरंभी देखील त्यांनी श्रोत्यांना सलगीची विनवणी केली आहे. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्यामुळे प्रसन्नतेचे मळे बहरले आहेत. श्रोते हो, तुम्ही सुखरूपी अमृताचे डोह आहात. माझ्या या निरूपणाला तुमच्या अवधानाचं खाद्य मिळालं तर अक्षरांना प्रमेयांची दोंद सुटतील. चंद्रकांतमणी पाझरतो, त्याच्या मागे चंद्राची प्रेरणा असते. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नव्हे. ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांशी हा हृदय संवाद साधला, त्यामुळे त्यांच्या निरूपणाला एक वेगळंच सत्व आणि सौंदर्य लाभलं.